अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र इसवी सन 14व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य आणि अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे। संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वचनाची पद्धती आहे। त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात। सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी, कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंदगामाचा दिवस असतो। अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते। मुहूर्त वार बघण्याची गरज नसते, मात्र पोथी वाचताना सोहळे जरूर पाळावेत। एकूण गुरुचरित्रामध्ये 53 अध्याय असतात। पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावे। अंतःकरण असता पवित्र सत्काळ वाचावे गुरुचरित्र। अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे। वैविध्यपूर्ण अशा संकल्पनेपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे। ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहेत। सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे। वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा, ठराविक जागाच असावी। कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये। वाचनासाठी नेहमी दत्तमूर्तीसमोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे। सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंतरून ठेवावे। सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा। सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे। वाचन शुचिर्भूतपणाने व सोहळ्यानेच करावे। वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे। उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये। चित्त अक्षरातून व्यक्त होण्या अर्थाकडे असावे। वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये। सप्ताहात केवळ हविष्यान्न घ्यावे। हविष्यान्न म्हणजे दूध भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य। साखर घ्यावी, गूळ घेऊ नये। गव्हाची पोळी, तूप, साखर घेता येते। सप्ताहाचे 7 दिवस नित्य प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोषारती व रात्री शेजारती करावी। दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी। रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे। झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात। अशा श्रद्धेने अनुष्ठान करण्याचा अनुभव आहे। सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी। नैवेद्याच्या शक्यतो घेवड्याची भाजी असावी। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असेल या। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।